नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 21 नोव्हेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर कालचा पहिला प्रश्न होता, देशाचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच CAG म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर संजय मूर्ती यांची. कोणाची? संजय मूर्ती यांची. तर कोणत्या देशाने नुकतेच नवीन संविधान मंजूर केलेले आहे? तर गॅबॉन या देशाने. पुढील प्रश्न, पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना चांदीचा पंचामृत कलश भेट दिलेला आहे? तर नायजेरियाच्या. पुढील प्रश्न, आंध्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच ACA महिला क्रिकेटचा मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मिताली राज यांची. पुढील प्रश्न, जागतिक शौचालय दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर 19 नोव्हेंबर रोजी. पुढील प्रश्न, भारताचे 56वे व्याघ्र प्रकल्प कोठे बनले? तर गुरु घासीदास तमोर-पिंगला टायगर रिझर्व या ठिकाणी. पुढील प्रश्न, टाटा स्टील चेस ब्लिट्झ महिला विजेतेपद कोणी जिंकले? तर कॅटेरिना लेग्नो यांनी जिंकलेले आहे. यानंतर 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये SBI किती नवीन शाखा उघडेल? तर एकूण 500 नवीन शाखा उघडणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दक्षिण आफ्रिकेने भारत आणि कोणत्या देशातून पर्यटनाला चालना देण्यासाठी ट्रस्टेड टूर ऑपरेटर योजना नावाची नवीन योजना सुरू केलेली आहे? तर चीन. यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न होता, 19वी G20 शिखर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर ब्राझीलमध्ये. कोठे? तर ब्राझीलमध्ये. यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, एअर एक्स्पो 2024 कोठे सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अबुधाबी येथे सुरू झालेला आहे. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अबुधाबीमध्ये एअर एक्स्पो 2024 सुरू होत आहे. तर 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान सुरू होत आहे. ठीक आहे. तर UAE मंत्री शेख नयान बिन मुबारक अल नयान यांच्या हस्ते एक्स्पोचे उद्घाटन केलेले आहे. तर या वर्षीच्या एक्स्पो विमान वाहतूक उद्योगांसाठी शाश्वत उपायांवर केंद्रित आहे. तर या उद्योगातून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेले आहे. तर यानंतर आपण संयुक्त अरब अमिरातीविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी अबुधाबी आहे, चलन आहे UAE दिरहाम आणि सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आणि सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद बिन झायेद अल नयान. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे, जगातील 5वी आणि भारत देशातील पहिली नाईट सफारी कोठे केली जात आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लखनौ या ठिकाणी. कोठे? तर लखनौमध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर डिसेंबर 2026 मध्ये उत्तर प्रदेश देशाला पहिली नाईट सफारी भेट देईल. तर राजधानी लखनौमध्ये विकसित होणारी ही नाईट सफारी देश आणि जगातील निसर्गप्रेमींसाठी एक नवीन रोमांचक केंद्र असेल. तर ही जगातील 5वी नाईट सफारी असेल, लक्षात ठेवा. यानंतर जगातील पहिले, यावर आपण चालू घडामोडी पाहून घेऊया. तर जगातील पहिले वैदिक घड्याळ विक्रम, जगातील पहिली CO2 वनस्पती आइसलँड, यानंतर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद, यानंतर जगातील पहिले 6G उपकरण जपानमध्ये, यानंतर पुढील, तर जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन जर्मनी, आणि जगातील पहिला कृत्रिम सूर्य चीन या ठिकाणी, आणि जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान, आणि जगातील पहिले महिला बस डेपो सखी डेपो. कोणते? तर सखी डेपो. यानंतर जगातील पहिले उच्च उंचीचे पॅरा स्पोर्ट्स सेंटर लेह लडाख या ठिकाणी. यानंतर मित्रांनो पुढील तिसरा प्रश्न,
तर कोणत्या भारतीय कंपनीला लंडनमध्ये ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड्स 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कोल इंडिया लिमिटेडला. कोणत्या? तर कोल इंडिया लिमिटेड या कंपनीला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर कोल इंडिया लिमिटेडला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड्स 2024 मध्ये CSR श्रेणीतील प्रतिष्ठित हरित जागतिक पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर CIL थॅलेसेमिया बालसेवा योजनेसाठी मान्यता मिळाली, जी स्टेम सेल प्रत्यारोपणाद्वारे 600हून अधिक थॅलेसेमिया रुग्णांना उपचारात्मक उपचार प्रदान करते. तर कोल इंडिया लिमिटेड विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. स्थापना 1975 मध्ये झाली आणि मुख्यालय कोठे? तर कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी मुख्यालय आहे आणि अध्यक्ष सध्याचे श्री PM प्रसाद आहेत. कोण आहेत? श्री PM प्रसाद. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 4था. तर ईस्टर्न स्ट्राईक हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या राज्यात झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अरुणाचल प्रदेश. या कोणत्या राज्यामध्ये? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये झाला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नोव्हेंबर 2024 पर्यंत अरुणाचल प्रदेशातील शियोगी जिल्ह्यात पूर्व स्ट्राईक हा 4 दिवसांचा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता. तर यात भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेनाचा समावेश होता. तर एक 4 दिवसीय संयुक्त लष्करी सराव ईस्टर्न स्ट्राईक अरुणाचल प्रदेशातील शियोगी जिल्ह्यात नोव्हेंबर 2024 पर्यंत आयोजित करण्यात आलेला होता. तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहे? तर जनरल अनिल चौहान आहेत. यानंतर लष्कर प्रमुख कोण? तर जनरल मनोज पांडे आणि हवाई दल प्रमुख तर एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आहेत आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 5वा आहे. तर कोणत्या राज्यातील धुडमारस संयुक्त राष्ट्र संघाने सर्वोत्तम पर्यटन गावाचा दर्जा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, छत्तीसगड. या कोणत्या? तर छत्तीसगड. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये. तर छत्तीसगडमधील बस्तर येथे असलेल्या धुडमारस या गावाची UNWTOच्या सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम अपग्रेडेशन कार्यक्रमांसाठी निवड करण्यात आलेली आहे. तर युनेस्को विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये झाली. मुख्यालय पॅरिस, फ्रान्समध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत ऑड्रे अझौले. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील 6वा प्रश्न आहे मित्रांनो. तर ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन म्हणजेच AIPA चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मंदिरा बेदी यांची. कोणाची नियुक्ती? तर मंदिरा बेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन म्हणजेच AIPA ने अभिनेत्री आणि फिनटेक आयकॉन मंदिरा बेदी यांना पिकल बॉलची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेले आहे. तर त्यांच्या संघटनेचा उद्देश या खेळात महिलांचा सहभाग वाढवणे आणि पिकल बॉलला लोकप्रिय करणे हा आहे, जो आता जगभरात वेगाने वाढत आहे. सध्या स्त्रिया 40% खेळाडू आहेत आणि त्यांची संख्या पुरुषांपेक्षा वेगाने वाढत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर अमिरातीच्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि संस्कृती वाढवण्यासाठी दुबईचे क्रीडा राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, हरभजन सिंग यांची. कोणाची? हरभजन सिंग यांची. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर दुबई स्पोर्ट्स कौन्सिलने 4 आघाडीच्या जागतिक क्रीडा व्यक्तिमत्वांची क्रीडा दूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. या उपक्रमाचा उद्देश जागतिक क्रीडा स्थळ म्हणून दुबईची प्रतिष्ठा वाढवणे आणि क्रीडा परिसंस्थेला बळकट करणे हा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर 4थ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कोणते राज्य सांघिक चॅम्पियनशिप जिंकेल? ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पश्चिम बंगाल. कोण? तर पश्चिम बंगाल. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर 4थी राष्ट्रीय स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 नवी दिल्ली येथे संपन्न झाली.
तर ज्यामध्ये 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1500 स्पर्धकांनी भाग घेतला. तर या चॅम्पियनशिपमध्ये पश्चिम बंगालने 151 पदकांसह 67 सुवर्ण पदके, 43 रौप्य पदके आणि 41 कांस्य पदके सांघिक चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. तर कर्नाटकने 50 पदकांसह उपविजेतापद मिळवले आहे. तर यानंतर उत्तराखंड आणि हरियाणा यांनी अनुक्रमे 3रा आणि 4था क्रमांक पटकवलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील 9वा प्रश्न, तर 14वी हॉकी इंडिया सिनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2024 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ओडिशा हॉकी असोसिएशन या संघाने. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये. तर ओडिशाने 14व्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हरियाणाला 5-1 ने पराभूत करून पहिले सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर 2024 मध्ये गोव्यात होणाऱ्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इफ्फी आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष कोण असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आशुतोष गोवारीकर. कोण आहेत? आशुतोष गोवारीकर. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फी 2024च्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर गोवारीकर ज्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये लगाना आणि जोधा अकबर यांचा समावेश आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, SBI आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये किती नवीन शाखा उघडेल? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, ज्यांना व्हिडिओ आवडलेला असेल त्यांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.